नमस्कार मंडळी. तर विषय आता हा तर विषय आता असा आहे, तुम्हाला वाटलं असेल मी खाली काय हा विषय अक्कलकोटचा विषय सांगायची गरज होती आता लगेच. विषय अक्कलकोटचा आहे. ही माझी प्रियांका, तुम्ही पहिल्यांदा बघताय यूट्यूबला. गोड आहे ना. तर उद्या काय आहे? उद्या पुण्यतिथी रे. उद्या पुण्यतिथी आहे. उद्या पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही असं की चाललोय. आमची नक्की मोठ्या त्या पण आल्या म्हणतात त्या की उद्या नाही, ती संध्याकाळी गाठ पडेल तुम्हाला. आणि आमचे जिजाऊ साहेब तर आजीनं सगळा प्लॅन केलेला आहे. गाडीचा मोरकी आमची आजी आहे. तर भेटूया तुम्हाला गाडीत. आता चाललोय मालक. आता मत कुठला बाई येणार अशा प्रकारे आपण पेट्रोल भरलेला आहे. बॉब्स, व्हॉट यू वॉन्ट टू से? आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. नाही झालं पेट्रोल झाले, भरून झाले. आता आमचं फक्त पेट्रोल भरायचं राहिलेलं आहे. ते आम्ही पुढे जाऊन काका नवीन आहेत आपल्या चॅनलवर. का नवीन आहेत? हा, गाडीत तेल भरलेलं आहे, पोटात तेल टाकायचं आहे. काही ड्रायव्हर मामा सपोर्टिव्ह आहेत आपल्याला. ड्रायव्हर मामा तुमचं नाव सांगा. होय काय? ड्रायव्हर मामानं पुढे संपला विषय. अशा प्रकारे आम्ही चाललोय सोलापूर हायवे ना पुढं. तुम्हाला गाडी सिनेमॅटिक दाखवतो. 2 मिनिटं थांबा, ये की लवकर. तर मित्रांनो, तर तुम्ही बघताय माझ्या माग यो हाय आपला दुसरा टोल. दुसरा टोलच्या आता आपण पुढे आलोय. अक्कलकोट फक्त इथं 80 किलोमीटरवर आहे. काय म्हणतो सांगूला? होय. हा हा. तर आम्ही येतो जेव्हाचा स्टॉप घेतलाय आता. तिथं आम्ही जेवतो, जरा खातो पितो पोटा पाण्याला. मित्रांनो, आपण आलेलो आता अक्कलकोटमध्ये. वाजल्यात 1:15. 2-2-2-2:30 वाजता इथनं रथ निघणार आहे. तर आपण पहिला रथ बघून घेऊया, कारण की एकदा जर का गर्दी झाली की आपल्याला रथ बघायला येणार नाही. लेट्स गो. रथ बघा. दर्शन घ्या रे. घेतला दर्शन? दर्शन घेतलेलं आहे, सगळं मागे चाललं आहे गाईस. होय काय? श्री स्वामी समर्थ. यश कोणत्या खर्च नावा टाकत 2 मिनिटासाठी इकडने गेलतो. पालखीजवळ गर्दी वा. पालखी येत आल्या तर 16:55 पालखी आल्या. गर्दी गर्दी तो गर्दी. आज स्वामींचा 147वा पुण्यतिथी निमित्त सगळे आपण सर्वांनी दर्शनाला आलात. तरी चोळप्पा महाराजांच्या मठातला आम्ही दर्शन घेतलं. 1 नंबर झाले दर्शन. गर्दी बघा ती रांग इकडे सकाळचं 4:15 झाल्यात. 6:30 एवढी गर्दी आहे. सकाळपर्यंत किती आणि गर्दी वाढेल बघा. आजी कसं वाटलं दर्शन? छान, उत्तम, सुंदर आहे. आबासाहेबांना बघितल्यानंतर समाधान वाटलं. तसं देखील आमच्या त्या पहिल्या व्हिडिओ नंतर ना आता दिसतो तुम्हाला. तिकडचं स्वामींचं वटवृक्ष मंदिर आणि हे स्वामींचं हे स्वामींचं समाधी मंदिर. वटवृक्षाखाली त्यांनी देहत्याग केला आणि चोळप्पा महाराजांनी इथं स्वामी हयात असतानाच
त्यांच्या घरातच स्वामींसाठी खड्डा खणून ठेवला होता की त्यांची इच्छा होती स्वामींची समाधी इथंच बांधावी म्हणून. मग त्यांच्या इच्छेखातर स्वामींनी देह त्याग केल्यानंतर पालखीत त्यांचा देह घालून तो देह इथं आणला आणि ते ही समाधी मंदिर. त्याच्या पाठीमागं चोळाप्पा महाराजांचं घर आहे, चोळाप्पा महाराजांचं देवघर आहे. तिथं स्वामी साधना करायचे. तिथं त्यांचं त्रिशूळ, खडावा, डमरू, त्यांची कफनी आणि रुद्राक्षाची माळ. का ते समाधी मंदिर ते चोळाप्पा महाराजांची इच्छा होती. हे चोळाप्पा महाराजांचं देवघर आहे, तिथे महाराज साधना करायचे. ते त्रिशूळ हे तिथं आहे. म्हणजे स्वामींनी स्वतः सगळं वापरलेलं आणि स्वामी तिथं साधना करायचे. ते हे समाधी मंदिर. ते नास्तिक हा तुम्हाला घे की त्यांच्याकडं मनोगत दे. सुजात्याचं मनोगत आपण ऐकणार आहे काही. दर्शन घेऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं, मनाला खूप समाधान वाटलं. घरात झोप आल्या. मी माझ्या मुलासाठी बोललो होतो, ते माझ्या पूर्ण झालं. त्याच्यासाठी त्याला माझ्या नातवाला मी दर्शनाला घेऊन आले स्वामी. तर आपण आता किती वाजल्या रे? आपण अजून अन्न क्षेत्र मंडळमध्ये आहे. हे बघा गुड्डूचा कॉल. अगदीच गुड्डू हाय कर. घेतला दर्शन घेतलं का? झालं ना? ओके. असंच तुम्ही पण दर्शन घ्या. चला चिवळे भाऊ आहे आपला. काय म्हणते भाऊ नाही म्हणायचं, भाऊ आता हे जाणार युट्यूब. भाऊ झोप झाली का नाही झाली? तुम्ही जाणार होय घरला? घरला नाही जाणार, आम्ही गांगणापूरला जाणार आहे आता. भाऊ काय भाऊ कंटाळा आलाय काय ग? हा अरे त्या आजीचं बघा, आजीनं जरा 1 मिनिट पण डोळू मिटलेलं नाही. आम्ही आलो संध्याकाळी 1:15 वाजता. आल्याल्या आंघोळी आणि त्यानंतर लगेच पालखी होती ना. आल्या लगेच पालखीला गेलो आम्ही. झोप नाही कोणा ड्रायव्हर. हे बघा आता तोंड धुतलाय. भावाची झोप झालेली नाही झाली काही. आता काय करायचं लागू नाही. तरी आम्ही थोडं रेस्ट तर केलं. आजीनं अजून ती पण केलेलं नाही. आजी कुठं? आई ग देवा पांडुरंगा विठ्ठला. लगा लय झूम झाली आणि होते रे. गोरा दिसवलंय जरा मी. हँडसम दिसवलंय. अरे जरा जवळ न दिलं की मागचं ब्लड हँडसम झालं. हँडसम दिसवलंय ना. सपला जे आत्ता आले आमचे आजी. काय मग कसं काय आजो? अरे आजीची झोप झालेली नाही. आजी काय म्हणतेस? का हो बोला नाही काय? बोल की काय केलीस तू? नामजप केलं. किती? 20,000. तोड आहे का? तोड आहे का कुठे? काही महागा टॉप आहे. आजीची झोप झालेली नाही अजून. आजी तू झोप गाडीत आता. म्हणजे आमची झोप झाल्या होय. अरे ती तितकं पण झोपलेलं नाही. काय म्हणतोस भावा? कसं झालं दर्शन भावाला? यश नवीन आहे. नाही आहे नाही आहे बरोबर. कुठे चालला भावा? बाय बाय. बाळप्पा महाराजांचा मठ. गाभाऱ्यामध्ये जे नागाचा फणा असलेली मूर्ती आहे ते बाळाप्पा महाराजांची वरती बघा देवळीमध्ये मूर्ती आहे. त्याच्या खाली महाराजांच्या चिन्मय पादुका आहेत. स्वामी महाराजांनी बाळाप्पा महाराजांना प्रसाद बनवून दिलेल्या त्या वस्तू आहेत. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बाळाप्पा महाराजांना स्वामीने पादुका, कंठमणी, रुद्राक्षमाळ, दंड, झेंडा, अंगावरची शाल, हातातली अंगठी या सगळ्या वस्तू स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेल्या आहेत. स्वामी महाराजांनी 1878ला देह सोडले. त्याच्यानंतर बाळाप्पा महाराजांनी संपूर्ण भारतामध्ये फिरून महाराजांचा प्रसार आणि प्रचार केले. 22 वर्ष महाराजांनी संपूर्ण भारत फिरलेले आहेत. हे उजवीकडे मोठा फोटो हे बाळाप्पा महाराज.
इकडे स्वामी महाराजांचा आहे बघा. त्यांच्या गळ्यातला जो रुद्राक्षमाळ दिसतंय ते बाळाप्पा महाराजांच्या गळ्यात दिसतंय बघा. बाळाप्पा महाराजांचे शिष्य गंगाधर महाराज, बाजूला त्यांची समाधी येते खाली. बाळाप्पा महाराजांनंतर गंगाधर महाराज, गंगाधर महाराजांनंतर हे अक्कलकोटचे गजानन महाराज. समोर शाल लावलेला फोटो आहे बघा. असा स्वामींचा गुरुशिष्य परंपरा या ठिकाणी, म्हणून ह्या स्थानाला गुरु मंदिर म्हणतात. शेगावचे इथे पाठीमागे दररोज दुपारी 12:30 ते 3, रात्री 8 चा भोजन महाप्रसाद असतो. पाठीमागे अन्नक्षेत्र 2 वेळेस दररोज महाप्रसाद असतं. हे महाराज झोपायचं सेजगर आहे. स्वामी महाराजांनी या ठिकाणी विश्रांती वगैरे घ्यायची. बाळाप्पा महाराज समोर बसून राहायचे. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. महाराजांना हुक्का देतात, पांघरून घालून या ठिकाणी मच्छरदाणी लावतात. तेव्हापासून परंपरा आहे अजूनपर्यंत. हे सगळे खांबावरचे पेन्सिलने स्केच काढलेले महाराजांचे चारकोल पेंटिंग फोटो आहेत सगळे. हे 2 नंबर फोटोमध्ये गुडघ्यापर्यंत हात आहे बघा. स्वामींना अजान भाऊ म्हणतात. पलीकडे राम मंदिर आणि गोशाळा आहे आणि त्याच्यात पाठीमागे महाप्रसाद असतो. इकडून 1-2 किलोमीटर अंतरावर महाराजांचा आश्रम आहे, शिवपुरी म्हणून आश्रम आहे. तिथं महाराजांनी अग्निहोत्र ही उपासना सांगितलेली आहे. 1872 साली अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने काढलेला मूळ फोटो आहे पलीकडे. म्हटले 2017 नवीन हे रिन्युएशन करणार होते, तेव्हा हे पावलाचे म्हटले आहे. प्रत्येक